तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं लाडक्या राजा हिंद स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण एक जबरदस्त सिनेमॅटिक बॅनर तयार करणार आहोत फोटोशॉपमध्ये। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे। बॅकग्राऊंड कसा घ्यायचा, लाईट इफेक्ट कसा ॲड करायचा, कलर ग्रेडिंग कशी करायची, सिनेमॅटिक कसं करायची आणि फायनल लुक कसा हेवी आणि रॉयल बनवायचा। तर हा बॅनर तुम्ही सोशल मीडिया, व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम पोस्ट किंवा फ्लेक्स डिझाईनसाठी पण वापरू शकता। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक खास सिनेमॅटिक कलर ट्रिक पण सांगणार आहे जे तुमचे बॅनर नेक्स्ट लेवलवर नेईल। तर चला सुरुवात करूया फोटोशॉपमध्ये। तर ओके, सर्वात अगोदर तुम्हाला फोटोशॉप ओपन करायचा आहे। तर मी ओपन केलं आहे आणि काही टेक्स्ट आहे, इमेज आहे आणि काही PNG आहे तिथे मी ॲड करून ठेवले आहे। तर आपण ते डिझाईनमध्ये वापरूया। तर स्टार्टिंगमध्ये तुम्हाला फाईलमध्ये जायचं आहे, न्यूमध्ये जाऊन इथे विड्थ आणि हाईट दिसत आहे, इथे तुम्हाला 4x5 करायचं आहे आणि इथे इंचेस ठेवायचं आहे। तर विड्थ घ्यायचे 4 आणि हाईट घ्यायचे 5, रेझोल्यूशन तुम्हाला 300 ठेवायचं आहे मित्रांनो आणि खाली क्रिएटवर क्लिक करून टाकायचं आहे। ओके, तर अशा प्रकारे आपला कॅनव्हास क्रिएट होऊन जाईल। तर ओके, त्यानंतर आपण एक सॉलिड कलर ॲड करूया। इथे खाली जाऊन सॉलिड कलरमध्ये सॉलिड कलर घेऊया। तर सिम्पली आपण थोडाफार रेडमधून बघूया कसा खतरनाक आपण इथे घेऊया, ग्रेमधून थोडाफार। तर अशा आपण एक थोडा रेडच बघू मित्रांनो। तर ओके, हा कलर आपण एक घेऊया। तर अशा प्रकारे आपण तो सॉलिड कलर घेतला। त्यानंतर इथे त्या बॅकग्राऊंडला कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून टाकायचं अशा प्रकारे। तर ओके, इथे लॉक करून टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, इथे PNG ॲड करायचे आहेच महाराजांची, थोडी डिलीट मारतो। तर ओके, हे आपल्याला महाराजांची एक PNG घ्यायची आहे, इथून सिलेक्ट करून ड्रॅग करून आपल्या डिझाईनवरती अशा प्रकारे ते घेऊन यायचे अशा प्रकारे। ओके, तर डिझाईन आपल्याला ते मोठी करायची अशा प्रकारे। तर अशा तो फोटो इथे लावून घ्यायचा, अशा राईट क्लिक करायचं आहे। ओके, त्यानंतर इथे लॉक करायचं नाही तुम्हाला मित्रांनो, कारण आपल्याला डिझाईनमध्ये समोर आपल्याला फोटो हलवायचा आहे। तर त्यानंतर आपण इथे हे जी PNG आहे महाराज म्हणजे टेक्स्ट आपण लिहिलं आहे ते तुम्ही इथून डायरेक्ट ड्रॅग करून ह्या डिझाईनवरती घेऊन यायचं आहे, इथं ओपन करायचं। ओके, अशावरती पूर्ण थोडंसं ती साईड वाढून टाकायची अशा प्रकारे। त्यानंतर आपण एक फॉन्ट चेंज करूया। इथं टेक्स्टमध्ये जायचं आहे, इथे क्लिक करून एडिट टाईपवर जायचं आहे आणि इथे फॉन्टवर क्लिक करून इन्फिनिटी DG फॉन्ट घ्यायचा आपल्याला। तर बघू कोणता, तर इथे अशा प्रकारे मी इन्फिनिटी DG कॅली 01 घेतला आहे। अशा प्रकारे इथे राईट क्लिक करतो। ओके, त्यानंतर त्याला थोडं त्याचा कलर चेंज करतो मित्रांनो, इथे व्हाईट कलर त्याला अशा प्रकारे आणि ओके क्लिक करतो। ओके, त्यानंतर आपण त्याची साईज वाढवूया। तर फॉन्ट आपण अजून चेंज करू मित्रांनो, थोडा बरा नाही वाटत आहे। आपण घेऊ फॉन्ट DG कॅली 04 अशा प्रकारे आपण खूप खतरनाक दिसत आहे मित्रांनो। त्यानंतर जो फॉन्ट आहे त्या आपल्या महाराजांच्या PNGच्या मागे अशा प्रकारे तो ड्रॅग करून घ्यायचा आहे। ओके, तर ड्रॅग झाल्यानंतर त्याची साईज पण अजून थोडीशी ऑल दाबून ती साईज वाढवायची अशा प्रकारे। तर दोन्हीकडून साईज सेम वाढेल मित्रांनो, अशा प्रकारे ते ॲड करायचं। ओके, तर राईट क्लिक करायचं आणि ते लेअर लॉक करायची सध्याची आपल्याला। तर लॉक झाल्यानंतर मित्रांनो जे महाराजांची PNG आहे आपण त्याला थोडंसं सेट करूया। तर अशा प्रकारे थोडी मोठी करून टाकायची आहे। मोठी केल्यानंतर इथे राईट क्लिक करायचं आहे, इथे आपल्याला फिल्टरमध्ये जायचं आहे, कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जायचं आहे। त्यानंतर आपला कॅमेरा रॉ इफेक्ट द्यायचा आपल्याला मित्रांनो। तर ओके, मी तुम्हाला सांगतोच थोडाफार एक्सपोजर वाढवून घ्यायचा आहे, व्हाईट दिसण्यासाठी थोडंफार। ओके, अशा प्रकारे एक्सपोजर वाढवलं मी। त्यानंतर कॉन्ट्रास्ट पण थोडासा वाढवायचा आहे, एक्सपोजर थोडा जास्त नाही, कॉन्ट्रास्ट कमी करायचा आहे। ओके, खतरनाक दिसत आहे। हायलाईट थोडंफार वाढवून द्यायचं आहे, शॅडो थोडा कमी करून टाकायचा आहे ना, व्हाईट थोडा वाढवायचा आहे। ओके, त्यानंतर ब्लॅक पण थोडा वाढवून द्यायचा। ओके, त्यानंतर आपला टेक्स्चर आहे, टेक्स्चर पण थोडा वाढवायचा आहे, जास्त नाही थोडाफार, आणि क्लिअरिटी थोडीशी वाढवून द्यायची। ओके, त्यानंतर आपला जे कलर आहे सॅच्युरेशन रेडमध्ये थोडासा इन्क्रीज करायचा 2.8 पर्यंत। ओके,
तर त्यानंतर आपण खाली ओके करूया. तर अशा प्रकारे आपला तो इमेज झाला आहे क्रिएट. त्यानंतर इथं थोडाफार जो खालच्या साईडनं आहे तो आपण इरेज करायचा. तर सिम्पली डायरेक्ट इरेजवरच जायचं आहे. इथे क्लिक करून ओके करायचं आहे. त्यानंतर इरेजची जे साईज आहे थोडंफार लहान करायची आहे आणि ते आपल्याला थोडंफार खालून इरेज करायचं अशा प्रकारे. तर झूम करून बरोबर क्लिक तुम्ही ते इरेज करून टाकायचं अशा प्रकारे. तर तुम्ही पण असं खाली थोडासा इरेज करून टाकायचा आहे म्हणजे फोटो तुम्हाला थोडा प्रोफेशनल दिसेल. ओके, आपला असा प्रकारे ते झाला आहे इरेज. त्यानंतर आपला थोडा फोटो आपण मोठा करून घ्या अशा प्रकारे. थोडा खाली ट्रॅक करूया. ओके, त्यानंतर राईट क्लिक करूया. त्यानंतर आपला एक नेक्स्ट PNG घ्यायची आहे. अशा प्रकारे एक PNG आहे डायरेक्ट उचलून इथून डायरेक्ट ते आपल्या डिझाईनवर ट्रॅक करायचे आहे. अशावरती ॲड करायची. इथं महाराजांचे फोटो मागायच्यावरती लावायचे अशा प्रकारे. त्यात थोडी साईज इन्क्रीज करायची मित्रांनो. अशा प्रकारे राईट क्लिक करायचं आहे आणि महाराजांच्या फोटोच्या मागे ते PNG घेऊन जायचे अशा प्रकारे. दिल्यानंतर याला पण थोडा खालून इरेज करायचं आहे. तर सिम्पली ते स्टेप करायची आहे. इथे इरेजमध्ये जायचं, क्लिक करून ओके. बरोबर अशा प्रकारे खालून ते इरेज मारायचं अशा प्रकारे. तर खूप खतरनाक इफेक्ट बसतो तो मित्रांनो. अशा तो खालून मस्त खतरनाक असा तुम्हाला इरेज करायचा. ओके, तर झाल्यानंतर ते लेअर लॉक करायची आपण. ओके, तर लेअर लॉक झाली. त्यानंतर त्याला आपल्याला टेक्स्ट ॲड करायचा म्हणजे कोणतं, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो टेक्स्ट आहे तो ॲड करायचा. अशा वेळेला घेतो इथून डायरेक्ट उचलतो डायरेक्ट ड्रॅग करून आपल्या डिझाईनवर घेऊन येतो. ओके, तर अशा प्रकारे आपण ते टेक्स्ट तो महाराजांचा PNG आपण लॉक करूया. टेक्स्ट वरती घेऊन यायचा आहे. अशा प्रकारे खाली आला आहे ते वरती घेऊन येतो. अशा आल्यानंतर थोडी साईज वाढवून घेतो मित्रांनो अशा प्रकारे. तर आपल्याला एक 3 पार्टमध्ये टेक्स्ट ठेवायची आहे. तर इथं आपण कंट्रोल Jनी ह्या टेक्स्टची कॉपी करूया. अशा प्रकारे पूर्ण 3 कॉपी करल्या. तर 3 कॉपी झाल्यानंतर ते थोडं आपण अलग अलग करून घेऊया अशा प्रकारे. त्यानंतर जे पहिलं टेक्स्ट आहे त्या टेक्स्टवर जायचं आहे Tवर. त्यानंतर या शिवाजी महाराजांचा तो कट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरा टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. समोर छत्रपती करून टाकायचा आणि लास्टमधलं महाराज इरेज करून टाकायचं बरे. राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट मधला आपला तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर महाराज ठेवायचा आपल्याला. तर ते कट करून इथे कट करून राईट क्लिक करून टाकायचं. ओके, तर अशा वेळेस झालेलं आहे आपलं. तर सिम्पली पहिल्यांदा आपण छत्रपती नाव आहे ते आपण असं मोठं त्याला ड्रॅग करूया. असं मोठं केल्यानंतर आपण इथे ते सेट करूया. ओके, त्यानंतर आपल्याला शिवाजी जो आपला टेक्स्ट आहे तो आपण अशा प्रकारे मोठा करायचा आहे. ओके, अशा वेळी ते लावून टाकायचं. ओके, त्यानंतर आपण जो टेक्स्ट आहे हा थोडा लहान करूया. लहान केल्यानंतर इथं बरोबर फिट करायचं आहे. ओके, थोडंफार साईज वाढवून टाकू थोडीशी. तर सिम्पली अशा वेळी आपण ते सेट करूया. ओके, तर सिम्पली पहिल्यांदा आपण याचा कलर जो आहे तो आपण ते चेंज करूया. टेक्स्टमध्ये जायचं आहे, एडिट टाईप, कलर आपण पूर्णपणे व्हाईट ठेवूया. ओके, तर तुम्हाला डिझाईन थोडी समजेल. याचा आपण थोडा कलर आपण व्हाईट ठेवूया. ओके, आणि याचा पण तर ओके, आता तुम्हाला समजेल थोडाफार. त्यानंतर महाराजांचा जो टेक्स्ट आहे त्याला सिलेक्ट करून असा थोडाफार साईज मोठी करायची आहे. ओके, त्यानंतर इथे खाली घेऊन यायचं आहे. तर ओके, अशा प्रकारे आपलं ते आहे. तर आपल्याला याला ग्लिप्स लावायचे आहे. शिवाजीचं जे आहे ना श त्या टेक्स्टवर जायचं आहे. शवर असं क्लिक करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. विंडोमध्ये जाऊन ग्लिप्स ऑप्शन आहे त्या ग्लिप्सवर क्लिक करायचं. ओके, अशा तो ग्लिप्स येऊन जाईल. ते शाह आज आपला ग्लिप्स बघायचा आहे. जो चांगला वाटेल तो ठेवून घ्यायचा मित्रांनो. डिझाईनमध्ये जो परफेक्ट वाटेल तुम्हाला.
तर हा ठीक वाटत आहे मला. त्यानंतर जो खालचं जे टेक्स्ट आहे ते थोडं आपला साईडला ओढून घ्यायचं आहे बरं. ओके, खूप खतरनाक मित्रांनो. बरोबर सेट करून टाकायचं आहे. ओके, जे आपलं टेक्स्ट आहे तिन्ही पण त्याला तिन्ही सिलेक्ट करून खाली पिन मारून घ्यायचं आहे. म्हणजे कोणते टेक्स्ट आपण हलवायचं कोशिश करू तर तिन्ही पण टेक्स्ट सोबत हलणार आहे. ओके, तर वरती राईट क्लिक करूया. तर अशावर आपलं जे टेक्स्ट आहे, त्यानंतर इथे आपल्याला एक डायरेक्ट बॅकग्राऊंड ॲड करायचं. तर सिम्पली आपण डायरेक्ट गुगलवर जाऊन डायरेक्ट पिंटरेस्टवर जायचं आहे. इथे सर्च करायचं आहे सिनेमॅटिक डार्क बॅकग्राऊंड. तर ओके, अशावरती सर्च करायचं आहे. तर तुम्ही कोणतं पण बॅकग्राऊंड घेऊ शकता मित्रांनो. तर आपण ते बॅकग्राऊंड एखादा बघूया कोणतं बरं वाटतं आपल्याला. शोधायचं आहे मित्रांनो, शोधल्याशिवाय काहीच मिळत नाही. तर इथे आपण वरचंच बॅकग्राऊंड टाकूया. हवालाच बॅकग्राऊंड टाकू आपण मित्रांनो. तर बघू याच्यात मिळते का अजून एखादा. ठीक आहे, तोच बॅकग्राऊंड घेऊ किंवा हा पण घेऊ शकतो आपण. तर बघू ह्याच घेऊ आपण. इथून डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे. डायरेक्ट फोटोशॉपमध्ये ॲड करायचं आहे. फाईल ओपन नाही, डायरेक्ट प्लेस करू आपण. फाईलमध्ये जाऊन प्लेस एम्बेडेड तो ॲड करूया बॅकग्राऊंड. अशावर दाबून ऑल दाबून त्या साईजवर दाबून अशावर ते वरतं पूर्ण मोठा करून घ्यायचा म्हटलं मित्रांनो. अशा प्रकारे राईट क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंड आहे एकदम सर्व खाली घेऊन यायचं बॅकग्राऊंड आपल्याला सॉलिड कलरच्या वरती. अशा प्रकारे ते आपण त्याला फिल्टरमध्ये जाऊन ब्लरमध्ये जाऊन मोशन ब्लर देऊया थोडा आपण. तर ठीक आहे, एवढा थोडाफार जास्त वाढून टाकायचा आहे. हा बघा कसा मोशन दिला आहे, तुम्ही अँगल पण बघू शकता. ओके, इथे ओके करूया. ठीक आहे, ओके झाल्यानंतर आपण जे वरचं महाराजांच्या मागे एक टेक्स्ट ॲड केला आहे महाराज म्हणून, त्यामुळे त्याला आपण एक इफेक्ट देऊया. तर बघा तो टेक्स्ट आहे, तर आपण जे आपलं ब्लेंड मोड आहे त्यावर क्लिक करायचं आहे. तर बघायचं कोणतं चांगलं वाटतंय ब्लेंड मोडवरती. ओव्हरले बघा, त्यानंतर स्क्रीन तर नाही. तर आपण एक काम करूया, त्या महाराजांच्या टेक्स्टला आपण रेड कलर देऊ थोडा. बघूया रेड कलर देऊन अशा प्रकारे डार्क रेड घ्यायचा आहे. ओके करायचं आहे. त्याचा आता ब्लेंड मोड बघायचा कसा. स्क्रीन ठेवा नाही तर ओव्हरले ठेवा. तर ओके, हा काही सोबत नाही म्हणून आपण ते व्हाईटच ठेवूया कलर. ओके, त्यानंतर आपण जो ब्लेंड मोड आहे आपण ओव्हरले ठेवूया अशा प्रकारे. ठीक आहे, थोडी ऑपिसिटी कमी करून टाकायची अशा प्रकारे. ओके, आपण ते लेअर लॉक करूया. त्यानंतर जो आपला PNG महाराजांचे मागे एक PNG ॲड केला आपण, त्याला आपण ब्लेंड मोड चेंज करू आपण त्याचा. ओव्हरले बघूया पहिल्यांदा. ओव्हरले थोडा डिम वाटते, आपण ल्युमिनिसिटी ठेवू आपण. लेअर लॉक करून टाकायचे. ओके, त्यानंतर आपला टेक्स्टला इफेक्ट द्यायचा आहे. तर पहिले आपण सिम्पली थोडाफार महाराजांचा जो इमेज आहे थोडी थोडासा वरत न्यायचा आहे. ओके, त्या आणि थोडा इरेज करतो मी तो खालून महाराजांचा इमेज अशा प्रकारे. ओके, खूप खतरनाक. लेअर लॉक करतो मित्रांनो तुम्ही. आणखी एक आपला टेक्स्ट ॲड करायचा राहिला आहे. हे बघा, स्लोगन मी लिहिलं आहे मराठीमध्ये. डायरेक्ट उचलून डायरेक्ट ट्रॅक करून टाकायचं, इथे ॲड करायचं वरत्या प्रकारे. अशा प्रकारे साईज ऑल दाबून थोडी साईज तिची लहान करून टाकायची. ओके, अशा प्रकारे खूप खतरनाक. इथे पण आपण स्लोगन ठेवू शकतो. आपण इथंच ठेवूया स्लोगन. ठीक आहे,
तर टेक्स्ट पहिले त्यांचा कलर आपण व्हाईट ठेवूया. त्याच्यावरती ओके करायचं आहे. सॉरी मी ते अलाइनमेंट थोडे बरोबर करून टाकतो. तर ओके, अशा प्रकारे ठेवू आपण. इथे जे ज्वालामुखी आहे ना त्यामुळे ते थोडाफार बोल्ड करूया. टेक्स्टमध्ये जो ज्वालामुखी आहे ना ते फक्त तोच सिलेक्ट करायचा आहे. इथे लाईटमध्ये जायचं, थोडाफार याला बोल्ड द्यायचा आहे अशा प्रकारे. आणि वरती राईट क्लिक करायचा आणि जो ज्वालामुखीचा कलर आपण तो येलो ठेवूया. अशा प्रकारे ओके करायचा. ओके, खूप खतरनाक दिसत आहे तो इफेक्ट मित्रांनो. ते लेअर लॉक करायचे. ओके, त्यानंतर आपण शिवाजी महाराजांचं जो टेक्स्ट इफेक्ट आहे त्याला आता काही गरज द्यायची, पण तरी आपण एक डायरेक्ट टेक्स्चर बघूया मिळते का आपल्याला. तर इथं सर्चमध्ये टाकायचं येलो टेक्स्चर. इथं गोल्डन टेक्स्चर मी सर्च करूनच ठेवलं होतं अगोदर, तरी डायरेक्ट मी सर्च केलं आहे. तर आपण एक गोल्डन टेक्स्चर बघूया कोणतं सूट होते त्याला. तर बघूया, हाच बघू आपण. डायरेक्ट कॉपी इमेज करू. इथं न्यू लेअर घेऊन इथे डायरेक्ट पेस्ट करू. तर अशा प्रकारे थोडी साईज वाढवून टाकायची आहे. टेक्स्टवर लावायचं आहे, राईट क्लिक करून इथे क्लिपिंग मास्क करायचा मित्रांनो, क्रिएट क्लिपिंग मास्क. तर ओके, हा इफेक्ट खूप जबरदस्त दिसते मित्रांनो. बघा, राईट क्लिक करायचं आहे. असं आपल्याला टेक्स्टच्या वरती न्यू लेअर घेऊन तेच ॲड करायचं आहे. आपण हाच इफेक्ट देऊया मित्रांनो. अशा प्रकारे राईट क्लिक करून ते लेफ्ट माऊसची लेफ्ट बटन क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं आहे. साईज वाढून बरोबर तुमच्या मताने सेट करायचं. ओके, राईट क्लिक करून आणि इथे पण तसंच करायचं आहे. न्यू लेअर घ्यायची आहे, इमेज घ्यायचा, तो पेस्ट करू. मी डायरेक्ट पेस्ट करू, कॉपी पेस्ट करतो मित्रांनो. तुम्ही पण थोडं ट्रॅक करा, काही करा. क्रिएट क्लिपिंग मास्क. ओके, तर अशा प्रकारे आपला तो इफेक्ट आहे. बघा, खूप खतरनाक दिसत आहे. थोडं अजून साईज वाढवतो मी. ठीक आहे, तर असा खूप खतरनाक दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर आणखी एक टेक्स्ट ॲड करायचा आहे. तर हावाला उचलला आणि डायरेक्ट ड्रॅग करायचा आहे. ओके, अशा प्रकारे. त्याचा सिम्पली पहिला आपण याचा कलर आपण चेंज करूया, व्हाईट ठेवूया अशा प्रकारे. नंतर याची पण थोडी कॉपी करून टाकायची आहे. टेक्स्टची कंट्रोल जे दाबून क्लिक करायचं आहे. पहिला आपण ते साईडला करूया अशा प्रकारे. सिलेक्ट झाला आहे, टेक्स्टमध्ये जायचं आणि मी जयंतीमध्ये पुरं कट करून टाकायचं आहे. मानाचा मुजरा राहू द्यायचा आहे. राईट क्लिक करायचं, त्याने खालच्या टेक्स्टवर जायचं आणि खालच्या टेक्स्टवरून मानाचा मुजरा कसा कट करायचा. ओके, त्यानंतर इथे क्लिक करायचं. जे आपला यांची जयंतीनिमित्त त्यानं आपण त्याचा फॉन्ट थोडा चेंज करूया. टेक्स्टमध्ये जाऊन इथे फॉन्ट क्लिक करायचा आहे. AMS फॉन्ट बघूया त्या कोणता चांगला वाटते, तर त्याला हा ठेवू आपण. थोडा स्पेसिंग कमी करू आपण. ठीक आहे, तर आपण त्याला सिलेक्ट करून थोडी साईज कमी करू. तिथे ॲड करू अशा प्रकारे. राईट क्लिक करू, थोडा वरती घेतो आणि इथे लेअर लॉक करायची. ओके, नंतर मानाचा मुळा जर जे टेक्स्ट आहे तसं खाली ओढून घ्यायचं अशा प्रकारे. खूप खतरनाक, बघा तुम्हीच बघा, तो खूप खतरनाक आहे. जो मानाचा मुजरा आहे तर आपण त्याचा कलर चेंज करू. आपण टेक्स्टमध्ये जायचं आहे, सिलेक्ट ऑल करायचं आहे. ह्याच आपण जो ज्वालामुखी ठेवला आहे तो बघूया कसा दिसतो वाटते. तर नाही, थोडा येल्लो बघूया आपण.
हा खूप खतरनाक वाटतो मित्रांनो. ओके, तर हाच ठेवू आपण. तर ओके मित्रांनो, अशीच आपली खतरनाक डिझाईन सिनेमॅटिक बॅनर डिझाईन झालेले आहे. खूप खतरनाक झाले आहे मित्रांनो. आपण आता एक इथे सिनेमॅटिक लुकसारखं आपण एक क्रिएट करूया. तर तुम्हाला दाबायचं आहे Ctrl Shift Alt आणि ई दाबायचं आहे. तर ओके, अशावर तो एक लेअर क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर हे खूप खतरनाक ट्रिक आहे मित्रांनो, हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तर यावर दाबायचं आहे आणि सिम्पली डायरेक्ट फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा रॉ फिल्टरमध्ये जायचं आहे. तर बघा, आपण ते बॅनरला आपण चांगला सिनेमॅटिक इफेक्ट देऊया. तर ओके, थोडा फार एक्सपोजर वाढवायचा, थोडासा जास्त पण नाही, कॉन्ट्रास्ट थोडासा वाढवायचा. ओके, बघा खूप खतरनाक इफेक्ट दिसत आहे. त्यानंतर शॅडो थोडाफार आणि हायलाईट थोडंसं वाढायचं, शॅडो थोडाफार कमी करायचा, हायलाईट वाढवून थोडा व्हाईट वाढवून द्यायचा आहे. ओके, बघा इफेक्ट. त्यानंतर आपण टेक्स्चर आहे, जे टेक्स्चर आहे ना ते थोडंसं वाढवायचं आहे. आता क्लिअरिटी पण थोडीफार वाढण्यात. ओके, बघा खूप खतरनाक डिझाईन दिसत आहे. त्यानंतर रेड आहे ना ते थोडासा वाढवायचा आहे, रेड. आणि येल्लो आहे ना थोडा इन्क्रीज करायचा, ओके करायचं. बघा डिझाईन आपले खूप खतरनाक सिनेमॅटिक बॅनर एडिटिंग झाला आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप आपण स्टेप बाय स्टेप आपण पुढची डिझाईन शिकवत आणि रेडी PSD फाईलसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे आपण रेडी PSD फाईल देत असतो मित्रांनो. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला.